जेव्हा घरात लग्नाची हळदी साजरी होण्याची तयारी असते तेव्हा पार्थिवावर अंत्यसंस्कार होईल याचा कोणालाच अंदाज नसतो. एक डॉक्टर, एक मुलगा, एक होणारा नवरा जीवनाच्या नव्या प्रवासासाठी पाऊल टाकण्याआधीच काळाने दार बंद केलं. ही कहाणी आहे डॉक्टर अमोल मुंडे यांची. धोत्रानंदाई येथील घरात लग्नाची तयारी सुरू होती. वऱ्हाडींची यादी, घोडदौडाचे नियोजन, लग्नपत्रिका वाटप आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह. पण नियतीने वेगळंच लिहून ठेवलं होतं. 27 वर्षीय डॉक्टर अमोल मुंडे मूळचे धोत्राई नंदाई येथील. हे 14 जुलै रोजी यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथे विवाहबद्ध होणार होते. तयारीला अंतिम रूप देण्यासाठी अमोल रोज स्वतः धावपळ करत होते. कधी पाहुण्यांना भेटत, कधी लग्न पत्रिका देत, तर कधी वधूच्या स्वप्नातला संसार रेखाटत. पण 23 जून रोजी आयुष्याचं गणितच बदललं. त्या दिवशी अमोल विखेळ अमरावती येथील आरोग्य केंद्रातून तळेगावला जात होते. अचानक पाठीमागून एक अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. रक्ताच्या थारोळ्यात ते रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडून होते. प्राथमिक उपचारानंतर त्यांना नागपूरच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. 18 दिवस डॉक्टरांनी जीवापाड प्रयत्न केले, पण 11 जुलै रोजी अमोल यांनी अखेरचा श्वास घेतला. जेव्हा घरात सणे चौघड्यांच्या ऐवजी रडण्याचा किंकाळा घुमतात, जेव्हा लग्नाची वरात निघण्याऐवजी शवयात्रा निघते, तेव्हा फक्त काळीच कोसळतं. 13 जुलै रोजी म्हणजे हळदीच्या दिवशी डॉक्टर अमोल यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जेव्हा होणारी वधू अश्रूंमध्ये बुडालेली असते आणि घरात नांगरलेल्या स्वप्नांवर मातम असतो, तेव्हा प्रश्न उरतो, आयुष्य इतकं स्थिर का असतं? अमोल मुंडे हे फक्त एक डॉक्टर नव्हते, ते समाजसेवक होते, होणारे पती होते. आज ते नाहीत, पण त्यांच्या आठवणी, त्यांचे कार्य आणि त्यांचं अधुरं राहिलेलं स्वप्न अनेकांच्या हृदयात जिवंत आहे.